अतिशय आनंद होतोय की हा 19वा कार्यक्रम आम्ही सातत्याने करतोय. खरं म्हणजे हा 20वा कार्यक्रम आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन फेसबुक, यूट्यूब याच्या माध्यमातून केला होता. पंडित आनंद खाते, पंडित शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील यांचा अभंगवाणी हा कार्यक्रम केला. आणि कोरोनाच्या काळामध्ये एकंदर आम्ही 18 कार्यक्रम केले. ते यासाठीच केले की कलाकारांना सन्मानाने बिदागी मिळाली पाहिजे, मदत नाही. त्या दृष्टिकोनातनं शौनकजींनी आम्हाला सुचवलं आणि आम्ही 18 कार्यक्रम, भारतातले पहिले ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा मान हा आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानला मिळाला. पुरस्कार देऊन आज तुम्हाला सन्मानित करण्यात येणार आहे, काय सांगाल? आणि 19वे वर्ष आहे या महोत्सवाचं, त्याविषयी काय सांगाल? नमस्कार, माझं नाव सुभाष चंद्रकांत कामत. माझे गुरु आणि वडील पंडित चंद्रकांत कामत यांच्याकडे माझं तबला वादनाचं शिक्षण झालं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांना मी गुरुस्थानीच मानतो. त्यांच्याबरोबर मी 1985 पासून ते त्यांच्या शेवटचा प्रोग्राम 1997 सवाई गंधर्वमधला तो सुद्धा मीच वाजवला. जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त त्यांच्या गायनाबरोबर मला साथ करायचं भाग्य मिळालं. कारण पंडित जितेंद्र अभिषेकी ही एक ऋषितुल्य व्यक्ती आहे. म्हणजे गुरु तर ते आहेच, ते सगळ्यांना माहिती आहे, गायक ते आहेतच सगळ्यांना माहिती. ऋषितुल्य गायक असं मी त्यांना म्हणू शकतो. म्हणजे मला तर त्यांच्याकडे शिकायला मिळालंच, पण अनेक आज विद्यार्थी जसं नमस्कार, मी रामदास फळसुले. माझं भाग्य आहे की माझ्या करिअरची सुरुवात ही पंडितजींच्या बरोबर साथ करून झाली. ज्या वर्षी त्यांना पद्मश्री मिळाला त्यानिमित्त त्यांचा दिल्लीच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे त्यांचा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचा सत्कार आणि त्यांचा कार्यक्रम होता. तर त्यात मला पंडितजींबरोबर तबला साथ करायची संधी मिळाली आणि पंडितजींनी माझ्यावरती खूप प्रेम केलं, खूप आशीर्वाद त्यांचे मला मिळाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ नंतर कार्यक्रम मी वाजवले. त्यामुळे मी असं खूप स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या करिअरची सुरुवात अशा एका दिग्गज कलाकाराच्या बरोबर साथ करायची संधी मिळाली त्यापासून झाली.